ममतेचा गंध आज ह्या उरात वंदनीय तिचे पाय माझी माय माझी माय माझी आई अशी आई तशी, आई अशी आई तशी, तिला कसे मी साकारू. आई अथांग आभाळ, शब्द इवले पाखरू. स्वप्न मायेचं काय असतं? एकच असतं, आपली लेकरं चांगल्या तऱ्हेने घडवावी, आपल्या मुलांनी चांगलं शिक्षण घेऊन नाव कमवावं. यासाठी मग ती कधी प्रेमाने समजावते तर कधी रागावून फटकारते. जीवनात दिलेल्या तिच्या या अशा शिकवणीनंच माझी वाटचाल सुकर झाली. लेकरांच्या उत्कर्षासाठी सतत धडपडणारी पत्रकार महेश म्हात्रेची माय रजनी म्हात्रे माझी स्फूर्तिदायी माय. आमचं वाडा गाव जे आहे हा सगळा भाग ठाणे जिल्ह्यातला आदिवासी बहुल भाग आहे आणि आमच्या गावाच्या अवतीभोवती सगळी आदिवासी लोकांची वस्ती जास्त प्रमाणात आहे. तर या भागातल्या लोकांशी आमच्या घराचा सातत्याने संबंध असायचा. त्यामुळे घरी येणं जाणं त्या लोकांचं असायचं. तर त्यांना ज्या गोष्टी आवश्यक असायच्या, शैक्षणिक असेल किंवा इतर मदत असेल, तर ती सगळी मदत आईच्या माध्यमातून दिली जायची. आणि तू लग्न सुद्धा काही लोकांची लावलीत ना? हो, आदिवासी मुलांची लग्न म्हणजे आमच्याकडे जे शेतावर आमचे होते लोक त्यांच्या मुलांची लग्न केली. आता ती मुलं चांगली शिकून त्यांना आम्ही पोलीसमध्ये लावले. हा लहान होता तेव्हा खूप गरीब कोण आला, कोण मागायला आला तर त्याला सांगायचं आई याला दे ना का जेवा काहीतरी जेवायला. तर आपण त्याला वाढून द्यायचं जेवायला. जेवायला दिल्यानंतर तो ताट नेऊन द्यायचा, पाणी प्यायला द्यायचा. आणि तो सतत तो एक माणूस आमच्याकडे होता, तो सतत यायचा आमच्याकडे. सतत मग तो आम्हाला याच्याकडे जेवायला मागायचा. तो जेवायला आम्ही त्याला द्यायचं, जेवायचं. जेवल्यानंतर तो जायचा. असं करता करता एक दिवस त्यांनी आंबा आणला. त्या भिकारीच होता तो, पण तो चांगला मनाने होता ना. आधी तो हे करत होता, हमाली करायचा, कष्टाची कामं करायचा. नंतर मग त्याची ताकद गेल्यानंतर तो असा मागून खायचा. तर मग आंबा आणला त्याला, यालाच आंबा दिला. सर्व मुलाची होती ओटीवर उभी आमच्या, पण यालाच तर त्याने आंबा दिला. यांनी आंबा आणला, आई मला ना त्या धायानी आंबा दिलाय. तर मेलं हो, त्यांनी प्रेमाने दिलाय. तू तो हे मोहरीमध्ये जा, चांगला धुवून घे आणि तू खा. तर त्याने तो खाल्ला आंबा, त्याला सुद्धा बरं वाटला. तिने सातत्याने आम्हाला लहान असताना शिकवलं की तुम्ही सगळ्या माणसांशी समान पद्धतीने वागलं पाहिजे, सगळ्यांशी प्रेमाने आपलं वर्तन ठेवलं पाहिजे. आणि ती शिकवण ती फक्त तोंडी द्यायची नाही, तर तिच्या वागण्यातून दिसायची. आमच्या घरामध्ये त्यावेळेस मोठं शेतकरी कुटुंब असल्यामुळे दूध दुभतं भरपूर असायचं. तर आमच्या घरी गुरुवार, सोमवार, शनिवार अवतीभोवतीच्या आसपासचे लोक यायचे. कोणी ताक न्यायला यायचं, कोणी दही न्यायला यायचं, कोणी तूप न्यायला यायचो. आणि आई मुक्त हस्ताने ते सगळ्यांना देत असायचे. बरं, ते देण्यामध्ये तिचा काय असं काय भाव नसायचं की मी तुमच्यावर उपकार करते किंवा काय. ती अगदी सहजपणे आणि अत्यंत प्रेमाने द्यायची. तर हे जे आपल्यावर नकळत आपल्या जे संस्कार घडत असतात, ते संस्कार पुढच्या जगण्याला बळ देतात. आणि मुख्य म्हणजे तिने जीवन आपण जे जगत असतो या जगण्यामध्ये आपल्या बरोबर आपण समाजाचंही देणं लागतो आणि समाजाशीही आपण आपली नाळ जोडून ठेवली पाहिजे. हे सांगितल्यामुळे मला पुढे पत्रकारितेत त्याचा खूप फायदा झाला. आणि त्या संस्काराचं आणखीन एक बलस्थान मला सांगावंसं वाटतं, ते म्हणजे की तुम्ही जेव्हा काही गोष्ट दुसऱ्यांसाठी किंवा समाजासाठी करता, त्यावेळेस तुम्ही ती समाजावर उपकार करता किंवा दुसऱ्या माणसावर उपकार करता या भावनेने कधीच करू नका. उलट आपण स्वतःला कृतकृत्य समजा की आपल्याला ती गोष्ट करण्याची संधी मिळालेली आहे. तर आजकालच्या जगामध्ये हे संस्कार खूप दुर्मिळ झालेले दिसतात. आणि मला स्वतःला सतत वाटतं की आईने ज्या वेळेस संस्कारक्षम वय होतं तेव्हा हे संस्कार केले. त्यामुळे आज मी संपादक किंवा
पत्रकार म्हणून आज एवढा नावलौकिक कमवू शकलो किंवा काही काम करू शकतो.